एक मोठी बातमी आहे। राज्यातल्या धनगडांचे 6 दाखले रद्द होत आहेत। जालना जिल्ह्यातील धनगड असा उल्लेख असणारे 6 दाखले रद्द झालेत। महायुती सरकारनं धनगर आरक्षणासंदर्भात उचललेलं हे सर्वात मोठं पाऊल म्हणावं लागेल। धनगरांना आरक्षण मिळण्यातला सगळ्यात मोठा अडथळा दूर झालाय। धनगड अशी जातच अस्तित्वात नसल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे निवडणुकीआधी महायुती सरकारनं धनगर समाजाला मोठा दिलासा दिलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, धनगड आणि धनगर या संदर्भात जो काही सरकारने घेतलेला निर्णय, काय माहिती? अर्थात श्वेता, महायुती सरकारनं धनगरांना सर्वात मोठा दिलासा देत धनगड ही अशी कुठलीही जात राज्यात अस्तित्वात नसल्याचं एका बाजूनं दुजोरा त्याला दिलेला आहे। आणि यातलं मोठं पाऊल म्हणजेच जालना जिल्ह्यातील 6 दाखले महायुतीच्या या सरकारनं रद्द केलेले आहेत। सर्वात मोठी अडचण, सर्वात मोठा जो अडथळा यामध्ये आरक्षणामध्ये धनगरांच्या येत होता तो म्हणजे धनगड ही जात अस्तित्वात असल्याचं कागदोपत्री सिद्ध होत होतं। मात्र हे कागदच आता सरकारकडून रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे येत्या काळात धनगरांच्या बाबतीत हा प्रचंड मोठा निर्णय जो आहे तो अगदी निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं घेतलाय। सुप्रीम कोर्टामध्ये धनगर आरक्षण जर टिकवायचं असेल आणि त्याला पुढे घेऊन जायचं असेल तर धनगड आणि धनगर हे 2 वेगळे शब्दच नाहीत, याचा पुरावा होणं खूप महत्वाचं होतं। आणि यालाच आता थेटपणे महायुती सरकारनं ग्रीन सिग्नल जो आहे तो दिलेला आहे। धनगर अशाच पद्धतीनं जात अस्तित्वात आहे आणि त्यामुळं धनगरांच्या आरक्षणातला सर्वात मोठा दिलासा। राहुल, थोडंसं थांबवते, आपल्यासोबत बोलण्यासाठी आता आमदार गोपीचंद पडळकर आहेत। पडळकरजी, सरकारच्या या निर्णयाबद्दल काय प्रतिक्रिया आपली? मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं तमाम धनगर समाजाच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करेन। कारण धनगर समाजाच्या आरक्षणाची जी लढाई सुरू होती आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा धनगर जमातीच्याच लोकांनी जे धनगडांचे दाखले काढले होते संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील लोकांनी, आणि ते दाखले रद्द करण्याचं मोठं आव्हान हे धनगर समाजाच्या पुढे उभं राहिलं होतं। जात पडताळणी समितीला एकदा दाखला निर्गमित केला तर तो रद्द करण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून आम्ही सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करत होतो आणि सरकारनं त्याला प्रतिसाद दिला। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तशा सूचना सरकारकडून निर्णय करून या जात पडताळणी समितीला दिल्या आणि आज संभाजीनगर जात पडताळणी समितीने भाऊसाहेब नामदेव खिलारे, रमेश नामदेव खिलारे, कैलास नामदेव खिलारे, मंगल नामदेव खिलारे, सुभाष नामदेव खिलारे, सुशील भाऊसाहेब खिलारे हे 6 दाखले आज जप्त केलेले आहेत, अवैध ठरवलेले आहेत आणि बोगस आहेत असं जाहीर केलेलं आहे। आणि सागर कैलास खिलारे यांचा दाखला मागच्या 4 दिवसापूर्वी रद्द केला होता। त्यामुळे सरकारचं खूप मोठं सहकार्य आम्हाला झालेलं आहे। धनगर समाजाची लोक सुद्धा खूप आक्रमक होती। गेल्या 7-8 दिवसापासून संभाजीनगरला आंदोलन सुरू होतं, त्याचंही यश आहे। बिलकुल। गोपीचंद पडळकरचे धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। तर या निर्णयामुळे सरकारचे आभार मानतो असं धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय।